नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्या 2 वर्षाच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे। शिक्षेला स्थगिती देताना नाशिकच्या सत्र न्यायालयाने काही महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलेत। माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही तर ते अपात्र ठरू शकतात, त्यामुळे त्यांच्या विधानसभा मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ आली तर जनतेच्या पैशाचा खर्च होईल असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलंय। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या केसचाही दाखला कोकाटे यांच्या केसच्या निकालात विचारात घेण्यात आलाय। मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या 2 वर्षाच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली। कोकाटेंना अपात्र ठरवण्यासंदर्भात मोठी अपडेट समोर मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या 2 वर्षाच्या शिक्षेला आता स्थगिती देण्यात आली आहे। कोकाटेंना अपात्र ठरवलं तर पोटनिवडणूक घ्यावी लागेल, त्यामुळे जनतेचा पैसा वाया गेला असता असं सुद्धा कोर्टाने यावेळी निरीक्षणात नोंदवले। जिल्हा सत्र न्यायालयाने निकालावेळी हे निरीक्षणात नोंदवले। कोकाटेच्या सुनावणीत कोर्टाने मात्र आता महत्त्वाची अपडेट सांगितलेली आहे। माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे। पोटनिवडणूक घेताना जनतेचा पैसा वाया गेला असता, त्यामुळे हा खर्च टाळण्यासाठी आता हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं। जिल्हा सत्र न्यायालयाने निकालावेळी हे निरीक्षण नोंदवलेलं आहे। मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या 2 वर्षाच्या शिक्षेला अखेर आता स्थगिती देण्यात आली आहे। कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देत असताना राहुल गांधी यांच्या केसचा सुद्धा दाखला देण्यात आला। पोटनिवडणूक घेताना जनतेचा पैसा वाया गेला असता असं सुद्धा कोकाटेंच्या सुनावणीतील कोर्टाचं निरीक्षण काय ते आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। माणिकराव कोकाटे मागील 35 वर्षांपासून लोकप्रतिनिधी आहेत। लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला, जर त्यांना अपात्र ठरवलं तर पोटनिवडणूक घ्यावी लागेल आणि त्यामुळे जनतेचा पैसा पुन्हा खर्च होईल। संपूर्ण खटल्यादरम्यान कोकाटे जामिनावर बाहेर होते। खटला पूर्ण झाल्यानंतरही त्यांना जामीन मंजूर झाला होता। आता त्यांना अपात्र ठरवल्यास त्यांच्यावर अन्याय होईल असं सुद्धा यावेळी कोकाटे यांच्या सुनावणीत कोर्टानं निरीक्षण नोंदवलेलं आहे। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्या सोबत जोडले। किरण, खरं तर पाहतोय मागच्या काही दिवसांपासून माणिकराव कोकाटे यांचं नाव चर्चेत आलं एका भ्रष्टाचाराच्या केस संदर्भात। या संदर्भात घडामोडी घडत होत्या, मात्र आता अखेर ही स्थगिती जी आहे ती थांबवण्यात आलेली आहे आणि याच दरम्यान पुन्हा एकदा पोटनिवडणूक लागू शकते आणि पोटनिवडणूक लागली तर जनतेच्या पैशाचा खर्च होईल असं सुद्धा कोर्टाने म्हटलंय। काय सविस्तर सांगशील याबद्दल? कारण खरं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या सगळ्या संदर्भामध्ये 1995च्या दरम्यान दाखल असलेल्या फसवणूक प्रकरणामध्ये शिक्षा सुनावण्यात आलेली होती। अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या बंधूंना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपयांचा दंड अशा स्वरूपाची शिक्षा सुनावलेली होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये धाव घेत या शिक्षेला स्थगिती मिळवलेली होती। 5 मार्चला याबाबतचा निर्णय देण्यात आलेला होता, मात्र त्यानंतर जे कोर्टाचं जजमेंट आलेलं आहे त्यामध्ये कोर्टाने काही निरीक्षण नोंदवलेलं आहे आणि यामध्ये कोर्टाने असं म्हटलंय की माणिकराव कोकाटे हे ज्या वेळेला हे संपूर्ण प्रकरण दाखल झालं त्यावेळेला लोकप्रतिनिधी नव्हते। नंतरच्या काळामध्ये ते लोकप्रतिनिधी म्हणून 5 वेळेला निवडून आलेले आहे आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये जर त्यांना स्थगिती दिली नाही तर ते अपात्र ठरतील आणि त्यानंतर पोटनिवडणूक घ्यावा लागेल आणि जनतेचा जो पैसा आहे तो खर्च होईल। अनावश्यक खर्च टाळण्यासाठीची ही स्थगिती आहे अशा स्वरूपाचं निरीक्षण त्यामध्ये एक प्रकारे नमूद करण्यात आलेलं आहे आणि यावरच आता जे हस्तक्षेप याचिका करणारे आहे सतीश वाणी जे माजी न्यायाधीश आहे ते हस्तक्षेप याचिका त्यांनी दाखल केलेली होती। त्यांनी देखील याबाबतचं नाराजी व्यक्त केलेली आहे। चुकीचा निर्णय दिलाय अशा स्वरूपाचं देखील त्यांचं म्हणणं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर ते राज्यपालांकडे पत्रव्यवहार देखील करणार आहे। या संपूर्ण अशा माहितीबद्दल माणिकराव कोकाटे यांच्या स्थगिती संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे। खरं तर या संदर्भात पुन्हा एकदा पोटनिवडणूक लागू शकते आणि जनतेच्या पैशांची उधळपट्टी होईल अशा प्रकारची प्रतिक्रिया आता कोर्टाने दिली। ज्या प्रकरणात शिक्षा झाली ते प्रकरण नेमकं काय होतं ते आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। कोकाटेंना कोणत्या प्रकरणात शिक्षा झाली ते पाहूयात। सरकारच्या 10% कोट्यातून घर घेतल्याचा आरोप करण्यात आला। घर मिळवण्यासाठी 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप सुद्धा यावेळी करण्यात आला। आमचं उत्पन्न कमी, आम्हाला दुसरं घर नाही अशा स्वरूपाची माहिती सुद्धा दिली होती।
कोकाटे आणि त्यांच्या भावाने शासनाच्या माध्यमातून सदनिका सुद्धा घेतल्या होत्या. दिवंगत माजी आमदार तुकाराम दिघोळे यांनी ही याचिका दाखल केली होती. एकोणीसशे 97 सालापासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.